नाश्त्यासाठी अगदी 15 ते 20 मिनिटात जर तुम्हाला काही बनवायचं असेल, तर तुम्ही हा ढोकळा अगदी नक्कीच बनवू शकता. अगदी साधी आणि सोपी पद्धत आहे. तुम्ही पहिल्यांदा जरी हा ढोकळा बनवला, तरी तो अगदी परफेक्टच असा बनवून तयार होईल. जरासुद्धा बॅटर न फेटता अगदी मस्त मऊ, जाळीदार आणि सोप्या पद्धतीने हा ढोकळा कसा बनवायचा, ते आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. बराच वेळेस ढोकळा बनवताना तो खाताना घशामध्ये अडकतो. पाहिजे तसा मऊ, जाळीदार आणि असा सॉफ्ट बनत नाही. यासाठी भरपूर साऱ्या टिप्स अँड ट्रिक्स तुमच्यासोबत मी शेअर केलेल्या आहे. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. शिवाय ढोकळ्यासोबत खाण्यासाठी मस्त चटपटीत अशी सिक्रेट चटणीसुद्धा पाहणार आहोत. चला तर मग वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर जरासुद्धा बॅटर न फेटता अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीने आज आपण हा ढोकळा बनवणार आहोत. त्यासाठी सर्वात अगोदर आपल्याला लागणार आहे इथे एक मोठं मिक्सरचं भांडं. तर अशा पद्धतीचं थोडंसं मोठं, उभं आणि खोलगट असं मी मिक्सरचं एक भांडं घेतलेलं आहे. त्यामध्ये सुरुवातीला इथे मी 2 वाट्या भरून बेसनचं पीठ घेतलेलं आहे. वाटी भरताना आपल्याला ती अगदी व्यवस्थित अशी दाबून भरायची आहे आणि 2 वाट्या बेसन पीठ इथे मी काढून घेतलेलं आहे. त्यानंतर थोडेसे आल्याचे तुकडे आणि 2 हिरव्या मिरच्या मी यामध्ये काढून घेते. तिखट जर तुम्हाला कमी हवं असेल तर तुम्ही एखादी मिरचीच इथे वापरू शकता. त्यानंतर पोहे खाण्याच्या चमच्याने बरोबर 2 मोठे चमचे यामध्ये मी साखर घातलेली आहे. अगदी चिमूटभर आपल्याला यामध्ये हळद घालायची आहे. हळद जर जास्त घातली तर सोडा आणि हळदीचं रिॲक्शन झाल्यावर ढोकळ्याला रेड कलरचे पॅचेस येतात. त्यामुळे हळदीचं प्रमाण इथे आपल्याला अगदी थोडंसंच ठेवायचं आहे. त्यानंतर पोहे खाण्याच्या चमच्याने बरोबर 1 चमचा यामध्ये आपल्याला लिंबू सत्व घालायचं आहे, ज्याला आपण सायट्रिक ॲसिड असं म्हणतो. कुठल्याही किराणा स्टोअरमध्ये तुम्हाला ते इझिली मिळून जाईल. तर 1 सपाट चमचा यामध्ये मी ते घातलेलं आहे. ते नसेल तर तुम्ही इथे लिंबू पिळून घातला तरीसुद्धा चालेल. त्यानंतर चवीनुसार लगेचच यामध्ये मीठ घालून घेतलेलं आहे. आता ज्या वाटीने आपण इथे बेसन पीठ मोजून घेतलेलं होतं, त्याच वाटीने सुरुवातीला यामध्ये मी पाऊण वाटी पाणी घातलेलं आहे. एकाच वेळेस जास्त पाणी न घालता थोडं-थोडं करून आपण यामध्ये पाणी घालणार आहोत. तर पहिले सुरुवातीला पाऊण वाटी पाणी घातल्यानंतर याला थोडं फिरवून घेतलेलं आहे आणि पुन्हा 1 वाटी यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. तर अशा पद्धतीचं बॅटर इथे आपलं तयार झालेलं आहे. तर इथे मला साधारण 1.5 ते पावणे 2 वाटी पाणी लागलेलं आहे आणि तेवढं पाणी घालून मिक्सरमधून हे बॅटर अगदी छान स्मूथ असं फिरवून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने मिक्सरमधून हे बॅटर जर फिरवून घेतलं तर अगदी छान सर्व आपण जे साहित्य घातलेलं आहे ते सर्व बॅटरमध्ये अगदी व्यवस्थित असं मिक्स होतं. तर इथे तुम्ही बॅटरची जी कन्सिस्टन्सी आहे ती पाहू शकता. अशाच पद्धतीचं बॅटर इथे आपल्याला तयार करून घ्यायचं आहे. आता आपला जो ढोकळा आहे तो खाताना घशामध्ये अडकू नये, अगदी छान मऊ आणि सॉफ्ट जाळीदार बनावा, यासाठी यामध्ये साधारण 2 ते 3 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे. तेल घातल्यामुळे ढोकळा जो आहे तो अगदी छान मऊ जाळीदार तयार होतो आणि खाताना अजिबात तो घशामध्ये अडकत नाही. त्यामुळे अशा पद्धतीचं थोडं कच्चं तेल यामध्ये नक्कीच घालायचं आहे आपल्याला. आता बऱ्याच जणांचे ढोकळे बनवल्यानंतर ते खूप ड्राय होतात किंवा कोरडे होतात. तर त्याचं एक महत्त्वाचं कारण असतं म्हणजे बॅटर. तर बॅटरची कन्सिस्टन्सी अशा पद्धतीची अगदी फ्लोइंग कन्सिस्टन्सी असायला हवी. बॅटरची कन्सिस्टन्सी जर तुमची खूप घट्ट असेल बॅटर, तर ढोकळा तुमचा अगदी ड्राय किंवा कोरडा बनू शकतो. त्यामुळे बॅटरची कन्सिस्टन्सी अगदी परफेक्ट असणंसुद्धा फार गरजेचं आहे. तर आता हे बॅटर थोड्या वेळासाठी साईडला ठेवून देऊयात. आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा सेट करायचा आहे, त्याला आता आपण तेलाने ग्रीस करून घेणार आहोत. तर इथे मी हा केकचा टीन घेतलेला आहे. त्याऐवजी तुम्ही एखादं खोल असं ताटसुद्धा घेऊ शकता. तर ह्या केकच्या टिनला आता आपण तेल लावून घेऊया. तर आपल्या ढोकळ्यामध्ये आपण जे काही सोडा किंवा इनो घालणार आहोत, त्यापूर्वीच आपल्याला अशा पद्धतीने केकच्या टिनला किंवा जे भांड्यामध्ये आपण ढोकळा सेट करणार आहोत, त्याला तेलाने ग्रीस करून ठेवायचं आहे आणि सोडा किंवा इनो घातल्यानंतर आपण लगेचच त्यामध्ये बॅटर ओतू शकतो. त्याचबरोबर दुसऱ्या साईडला गॅसवर सुद्धा मी कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. टिनला व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घेतलेलं आहे. साईडला ठेवून देऊया. त्यानंतर सर्वात शेवटी आता आपण यामध्ये घालणार आहोत खाण्याचा सोडा. तर पोहे खाण्याचा जो चमचा असतो त्या चमच्याने बरोबर अर्धा चमचा इथे मी हा खाण्याचा सोडा घेतलेला आहे. प्रमाण अगदी परफेक्ट आहे. यापेक्षा कमी जास्त सोडा इथे आपल्याला वापरायचा नाहीये. तर अर्धा चमचा सोडा यामध्ये घातलेला आहे. त्यावर अगदी सोडा ॲक्टिव्हेट होण्यासाठी मी चमचाभर यामध्ये पाणी घालते आणि आपल्याला हा सोडा जो आहे तो ह्या बॅटरमध्ये अगदी व्यवस्थित असा मिक्स करून घ्यायचा आहे. सोडा घेताना शक्यतो तो ताजा आणि फ्रेश असा सोडा इथे आपल्याला वापरायचा आहे. खूप दिवसांचा जर सोडा असेल तर तुमचा ढोकळा पाहिजे तसा तो फुलणार नाही. तर सोडा घातल्यानंतर बॅटर अगदी छान व्यवस्थित असं फुललेलं आहे. इथे मी कढईमध्ये गॅसवर पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेलं होतं. पाण्याला अगदी छान खळखळून उकळी आल्यानंतर त्यामध्ये मी एक स्टँड ठेवलेला होता. त्यावर आता आपल्याला लगेच तेलाने ग्रीस केलेला टीन ठेवायचा आहे आणि लगेच यामध्ये आता आपण हे तयार झालेलं बॅटर ओतून घेणार आहोत.
बॅटर अगदी पूर्ण ओतल्यानंतर व्यवस्थित असा केकचा टिन सेट करून यावर आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि अगदी लो टू मीडियम फ्लेमवर आपल्याला साधारण 20 मिनिटांसाठी हा ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. टायमिंग लावून आपल्याला बरोबर 20 मिनिटांसाठी हा ढोकळा वाफवायचा आहे. ताटावर इथे आता मी थोडंसं जड म्हणून खलबत्ता ठेवते म्हणजे वाफ जाऊ नये. तर आपला ढोकळा जो आहे तो होतोय तोपर्यंत आपण तडका तयार करून घेऊया. तर कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी घातलेली आहे, 2 ते 3 हिरव्या मिरच्या, थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि साधारण 1 मोठा चमचा यामध्ये आपल्याला पांढरे तीळ घालायचे आहेत. तर ढोकळ्याचं जे आपण तडका बनवतो त्यामध्ये बिलकुल आपल्याला इथे जिऱ्याचा वापर करायचा नाही आहे. बरेच जण जिरं घालतात, पण जिऱ्यामुळे ढोकळ्याची जी टेस्ट आहे ती बिघडते. त्यामुळे इथे आपल्याला फक्त मोहरी, कढीपत्ता, हिरवी मिरची आणि तीळ याचाच वापर करायचा आहे. त्यानंतर अगदी अर्धा ग्लास यामध्ये पाणी घातलेलं आहे. पुन्हा 1 चमचा यामध्ये साखर घातलेली आहे आणि ह्या पाण्याला एक छान अशी आपल्याला उकळी काढून घ्यायची आहे. हवं असेल तर तुम्ही यामध्ये कोथिंबीरसुद्धा ॲड करू शकता. तर पानाला एक छान अशी खळखळून अशी उकळी आलेली आहे. त्यानंतर आता आपण गॅस बंद करूया आणि इथे आपला तडका बनवून तयार झालेला आहे. बरोबर 20 मिनिटांसाठी मी हा ढोकळा इथे वाफवून घेतलेला आहे. ढोकळ्याची वाफ वगैरे जायला नको याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. त्यामुळे जड वस्तू वगैरे तुम्ही ताटावर ठेवू शकता. तर अशा पद्धतीने सुरीच्या मदतीने हा ढोकळा चेक करून बघायचा आहे. कुठेही बॅटरला चिटकलेला नाही आहे म्हणजे ढोकळा अगदी परफेक्ट असा शिजलेला आहे. आता थोडासा थंड झाल्यानंतर सुरीच्या मदतीने साईडच्या ज्या कडा आहेत त्या आपण आता मोकळ्या करून घेणार आहोत. म्हणजे ढोकळा जो आहे तो अगदी परफेक्ट आणि अगदी इझिली असा टिनमधून बाहेर निघतो. एकदा ढोकळा वाफवण्यासाठी ठेवल्यावर मध्ये अजिबात आपल्याला तो चेक वगैरे करत बसायचा नाही आहे. अगदी 20 मिनिटांनंतरच आपल्याला झाकण खोलून बघायचं आहे. म्हणजे मध्ये वगैरे वाफ जात नाही आणि ढोकळा जो आहे तो अगदी परफेक्ट असा आपला शिजला जातो. तर हे पहा टिनमधून मी ढोकळा अगदी इझिली बाहेर काढून घेतलेला आहे. पाहू शकता तुम्ही अगदी मस्त जाळीदार आणि स्पॉन्जी असा ढोकळा इथे आपला बनवून तयार झालेला आहे. अगदी कमीत कमी साहित्यात मार्केटसारखा अगदी स्पॉन्जी आणि जाळीदार असा हा ढोकळा घरच्या घरी बनवून तयार होतो. जर एकदा जरी तुम्ही ह्या पद्धतीने हा ढोकळा घरी ट्राय केला, तर पुन्हा बाहेरून ढोकळा आणण्याची अजिबात गरज नाही. इतका हा परफेक्ट असा बनवून तयार होतो. तर तुम्ही इथे पाहू शकता कापल्यावरच तुम्हाला समजत असेल की किती जाळीदार आणि स्पॉन्जी असा हा ढोकळा इथे बनवून तयार झालेला आहे. तर आता चौकोनी पीसेसमध्ये मी याला कट करून घेते. घरी जर कोणी अचानक पाहुणे वगैरे आले आणि अशा वेळेस जर तुम्हाला नाश्त्यासाठी झटपट असं काही बनवायचं असेल, तर तुम्ही हा ढोकळा अगदी नक्कीच ट्राय करू शकता. तर हे पहा अगदी छान चौकोनी पीसेसमध्ये मी याला कट करून घेतलेलं आहे. आता आपण यावर मस्त असा तडका देणार आहोत. तर जर आपण फोडणी तयार करून घेतलेली आहे, ती यावर घालणार आहोत. अशा पद्धतीने थोडीशी पाण्याची फोडणी यावर घातली, की ढोकळा जो आहे तो खाताना अजिबात घशात अडकत नाही आणि अगदी मऊ आणि लुसलुशीत असा हा ढोकळा लागतो. तर हे पहा इथे आपला मस्त मऊ, सॉफ्ट, जाळीदार असा ढोकळा बनवून तयार झालेला आहे. अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. ढोकळा पाहू शकता. आता ह्या ढोकळ्यासोबत खाण्यासाठी चटपटीत अशी चटणी तर झालीच पाहिजे. त्यासाठी एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी 1 हिरवी मिरची घेतलेली आहे. त्यानंतर थोडीशी आपल्याला ताजी आणि फ्रेश कोथिंबीर घ्यायची आहे. जर तुमच्याकडे पुदिना असेल तर तुम्ही यामध्ये थोडीशी पुदिन्याची पानंसुद्धा ॲड करू शकता. 1 चमचा साखर घातलेली आहे आणि चवीनुसार अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. आता सिक्रेट जो पदार्थ आहे तो म्हणजे ढोकळा. तर आपले जे ढोकळ्याचे 1 ते 2 पीसेस असतील ते यामध्ये घालायचे आहे. म्हणजे अगदी छान दाटसर अशी ही चटणी बनवून तयार होते. थोडंसं पाणी घालून मिक्सरमधून याला फिरवून घेऊया. तर हे पहा अगदी मस्त चटपटीत आणि टेस्टी सिक्रेट अशी आपली ढोकळ्यासोबत खाण्यासाठीची चटणीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे. चटणीची रेसिपीसुद्धा अगदी साधी आणि सोपी होती. ढोकळासुद्धा अगदी मस्त असा बनवून तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता. तर ही चटणी आणि हा ढोकळा घरी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. कसा झाला ते मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि आय होप तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा. तुमच्या मित्रपरिवारासोबत व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्हाला जर माझ्या असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे अपडेट्स तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन आणि मस्त रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.